अकोला जिल्हा प्रशासनाला खासदार बळवंत वानखडे यांनी चांगलेच खडसावले। अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान भारतीय लष्करात कुलग्राम जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना 4 आतंकवाद्यांना मारून प्रवीण भास्कर जंजाळ आपल्या देशासाठी शहीद झाले। मोरगाव भाकरे तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील वीरगती प्राप्त झालेले शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांच्या कुटुंबियांना खासदार बळवंतभाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांनी सांत्वनपर भेट दिली। या प्रसंगी आपण आपल्या दुःखात सहभागी असून आपला मुलगा देशासाठी शहीद झाला आहे याचा आम्हा सर्वांना गर्व असून आपण कुठलीही चिंता करू नये। आम्ही आपल्या गावात आहोत असे यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले। मात्र अकोला जिल्हा प्रशासनातर्फे अपुऱ्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याने खासदार बळवंत वानखडे अकोला जिल्हा प्रशासनाला चांगलेच खडसावले होते। किंवा हे काही हवामानाचं काही समजत नाही काय असं आहे काय प्रशासनाला काही समजत नाही म्हणून त्यातलं नाही सर असं काही विषय नाही। मग हे लोक करू आले आपल्याला काही वाटते हे लोक सर आम्ही इथंच आहे ना सर। अहो तुम्ही इथं येऊन काय तुम्ही काय केलं सांगा ना कुठं सर कोण मोठी व्यवस्था हे सगळे गाव जमणार नाही जेव्हा नाही तो जेव्हासाठी तुम्ही काय केलं या गावकऱ्यांनी जर हे केलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही जर आम्हाला पहिले म्हटलं असतं की बा आम्ही करत नाही आम्ही स्वतः केलं असतं। तुमचं कर्तव्य नाही आहे आमचं पुरं गाव लय मोठं आहे, लय चांगलं गाव आहे आमचं। मग प्रशासनाचं कर्तव्य असल्यानंतर का नाही केलं? करतोय सर आम्ही। चुकीचं आहे असं वागणं बरोबर नाही। सॉरी सर नाही सॉरी म्हटलं सर सॉरी म्हटलं चालणार नाही। येऊन गेले सर तहसीलदार येऊन गेले, मला पता लागला फक्त तहसीलदार येऊन गेले फिरून गेले काही दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम नाही। तुमचे कलेक्टर आले का पाहून गेले का जागा वगैरे? मग चालू सर एवढा जवान शहीद झाला आणि त्यांना आम्ही आता वरिष्ठ कार्यालयाशी पण संपर्कात आहे। सकाळी 5:30 वाजेपासून मी सतत पार्थिवांच्या जे सोबत आहे त्यांच्यासोबत पण बोलणं चालू आहे। नंतर त्याच्यासोबत बोलण्यानं जमत असते काय की इथं व्यवस्था केल्याने जमत असते पण आहे ना सर इथं पण कुठं कोणती तुम्ही व्यवस्था आता आले सर आणि इथं या ट्रकवर थांबले नाही तिकडच होतो सर। आता किती वाजले सर तुम्ही व्यवस्था केलेली नाही आहे कोणतीच नाही केली। इथं 9 वाजतापासून प्रशासन होते एक मिनिट प्रशासनाचं हे काम होतं प्रशासनानं पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे होती पण तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही 3 दिवसापासून। आज जे गावातले लोक आहेत ते गावातले ट्रक आणून राहिले ट्रॅक्टर आणून राहिले तुमची काही यंत्रणा आहे का? आम्हाला तुम्ही म्हटलं सर आम्ही स्वतः गावात तुमची काही यंत्रणा आहे का? तुमची आम्हाला कोणी गरज बी नसते आम्हाला। एक मिनिट तुमची व्यवस्था आहे का इथं स्वतंत्र व्यवस्था आहे का तिथं काही करणारी यंत्रणा आहे काय? आपण गावकऱ्याच्या सहकार्याने मग सर आमचं गावकऱ्याचं सहकार्य आहे की गावकरी स्वतः करू राहिले? चांगलं आहे साहेब गावकऱ्यांच्या सहकार्यानेच करतोय सर। तुम्ही एक ट्रॅक्टर बोलावलं तर ट्रॅक्टर पलटी झाला किंवा हे करा की बरोबर आहे। थांबा तुम्ही तुम्ही टिप्पर बोलावलं, गावकऱ्याचं टिप्पर सहकार्य करू राहिले बोलावलं. पण तुम्ही सांगितलं काय गावकऱ्यांना किंवा हे करा की ते करा? नाही चालू आहे ना सर करणं चालू आहे। चुकीचं आहे अतिशय कधी सर तिसरा लिंकला तरी चालूच आहे म्हणून हे कोणती चालू तुमची कोणती भाषा आहे? एकदम निषेधार्ह बाब आहे हे तुमचं कोणती भाषा आहे? काही- उघडलं आहे पाणी ते वातावरण काही उघडलं या आहे। शहीदाच्या बाबतीत संवेदनशील नाही आणि तुमचा कलेक्टर तर बिलकुलच नाही। तुमच्या कलेक्टरचं पहिले काम होतं की इथं व्यवस्था करून देणं आणि तुमची यंत्रणा तुमचा तहसीलदाराला येऊन गेला तुम्ही इथं उभे इकडे राहिले सर नाही, म्हणलं नाही, sorry, पॉट sir, नाही पाहिला सर आणि आणि ऐका ना कुठं पॉट नाही पाहिला ऐका सर ना. पॉट कुठं पाहिला कुठं कुठली व्यवस्था करून कुठं पाठवाल तुम्ही? व्यवस्था करून दिली नाही तुम्ही हा गाडी